नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 8 फेब्रुवारी आणि वार आहे रविवार आणि वाजलेले आहेत 10:45 झालेले आहेत. तसं तर मी कधीच उठलो होतो, कारण की रात्री व्हिडिओ एडिट केली फक्त आणि झोपून गेलो. सकाळी उठलो, प्रोड्युसिंगला टाकली आणि मग अपलोड केली, थंबनेल वगैरे सर्व सकाळी केलं. कारण की दोनदा प्रोड्यूस करायला लागते व्हिडिओ, एकदा यूट्यूबसाठी 4Kमध्ये आणि सध्या फेसबुकवर 4Kमध्ये व्हिडिओ अपलोड नाही होत मिळत, म्हणून 1080मध्ये करायला लागते. आणि आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. आणि आज तरी काहीच प्लॅन नाही मिळत. होप करतो तुम्ही या अगोदरचा व्लॉग बघितला असेल कालाघोडा फेस्टिवलचा. माझ्याकडून जेवढं झालं तेवढं मी शूट केलं होतं. तर आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि मग पाहूया. आज तरी काही प्लॅन मिळत नाही अजूनपर्यंत, तरी काही बनला प्लॅन तर तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. दिस ब्लॅक कॉफी इज नॉट स्पॉन्सर्ड बाय पुमा. आज जेवणात आहे मच्छीमध्ये काय, मुशी फ्राय, मुशीची भाजी, बिर्याणी, संडे स्पेशल. 12:30 वाजलेले आहेत आणि जेवण झालेलं आहे. खूप मनाला संतुष्टी भेटलेली आहे. आणि आता चाललो आहे बाहेर कुठे, बोईसरला चाललो आहे. थोडं काम आहे, तर चला जाऊया फटाफट. आता आम्ही चाललो आहे बोईसरला. तर काय घेऊन, ओला घेऊन. पेट्रोल बचाव संघटनामध्ये आम्ही पण सामील झालो आहे. ओला घेऊन फिरायचं, मस्त चार्जिंगला लावायचं रात्रभर, नंतर दिवसभर ओला घेऊन फिरायची, टेन्शन नाही. आता आम्ही पोचलो आहे बोईसरला आणि जे आमचं काम आहे ते आम्ही पहिले करतो आणि मग पुन्हा तुम्हाला भेटतो थोड्या वेळामध्ये. तर मित्रांनो, आता काम झालेलं आहे आमचं आणि आम्ही चाललो आहेत बोईसरवरून परत घरी. पण आता असं झालं आहे की रात्री खूप थंडी लागते आणि दिवसा बापरे बाप किती ऊन लागतो. आता तुम्हाला माझा चॅनल मॉनिटाईज करायलाच लागेल, ग्रोथ करायला लागेल. आता आपल्याला 4 व्हीलर घेऊन फिरायला लागेल, त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही मिळत. नाही तर मी तो थोड्या दिवसात तुम्हाला व्लॉगमध्ये करपलेला दिसेल. बोईसरवरून घरी आलो होतो, तर आता चाललो आहे उमरोळी ईस्टला. आता इथून कुठून चाललो आहे, फाटक बंद आहे म्हणून कंपनीच्या इथून एक रस्ता जातो, जुना रोड खूपच, तर आता तिथून चाललो आहे. आता 10 ते 15 मिनटं झालेले तिथे येऊन, पण आता एक अर्जंट काम आलं आहे तर परत चाललं आहे मी बोईसरला. पण आता शुभ फक्त फाटकापर्यंतच सोडेल मला. आता फाटक बंद आहे म्हणून, नाहीतर मला पूर्ण फिरून जायला लागले असतं. आता त्या बाजूला मला मित्र येतोय माझा घ्यायला. फाटक तर बंद आहे 5 दिवस वाटते. ये 100 रुपये का है, ये 120 का है, वो 150 का है. अननस आलो गाईस, खा लो फटाफट, हम भी खा रहे. आता आम्ही पूर्ण अननस घेतलेला आहे. आता जे लोक अननस खातात आणि त्याचे काय फायदे असतात ते तुम्हाला माहितीच असतील, तर त्यासाठीच मी पण खायला लागला आहे, पण पूर्ण खाणार आहे. आता बघा पिशवीमध्ये तुम्हाला पूर्ण अननस दिसत असेल. हा आता आम्ही जाता जाता संपवणार दोघंच. फुलं बघा कशी आहेत, मस्त एक नंबर फोटोशूट करण्यासाठी. मस्त लोकेशन आहे, पण हे हिडन लोकेशन आहे पालघरमधलं. आता आम्ही कुठे आलेत ते तुम्हाला नाही सांगणार. तर मित्रांनो, आता 4:45 वाजलेले आहेत. आता चाललो आहे घरी, काम झालेलं आहे. आता कुठे आहेत हे बघा, हे लोकेशन बाजूचं बघा आणि या बाजूला रोड बघा, बस. बाकी काय नाही सांगतो, बाकी तुम्ही समजून घ्या. आता रस्त्याला जाता जाता हे बघा डोंगर दिसली, कसली पावलींची पावली. संध्याकाळी धुका झालं इकडे, अरे सॉरी धूळ उडायला लागलंय. तर आता आम्ही घरी न जाता आम्ही चाललोय, अचानक भयानक प्लॅन झालेला आहे. कुठे जायचा, नांदगाव बीचला जायचा. नांदगाव बीचला चाललोय आता. बरोबर मग आहे प्रदूषण आहे बोईसरचा. आता अजून काय सनसेट झालेला नाही मिळत, तुम्ही बघू शकता माझ्या राईटला. तर आता आपल्याला सनसेट पण बघायला भेटणार आहे बीचवर जाऊन. आम्ही फायनली मित्रांनो पोचलोय नांदगावला. खूप बरं वाटते इथे येऊन. अजून सनसेट झालेला नाही मिळत आणि आज संडे असल्या कारणाने गर्दी तर खूप आहे. या टायमाला मी खूप वर्षानंतर आलो या बीचवर. आणि हे बघा सन सेट झाल्यावर नजारा खूप चांगला दिसेल, तुम्हाला दाखवतो थांबा.
खूप बरं वाटतं इथे येऊन आणि सन ऑलमोस्ट सेट झालेला आहे. खूप दिवसानंतर म्हणजे सनसेटच्या टायमाला बीचवर आलो आहे आणि तेही वॉक करत आहेत. आम्ही ऑलमोस्ट तिथून इथपर्यंत आलेले आहेत. खूप चालले, खूप दिवसानंतर चाललो बीचवर. मित्रांनो, सन गायब झालेला आहे, सनसेट झालेला आहे. आज मी खूप खुश आहे कारण की मी सनला सेट होताना बघितलं आहे बीचवर खूप दिवसानंतर. तर इथे आमचे नांदगावला मामा भेटलेले आहेत, कुणाल पाटील. तर ते आम्हाला आता हा आलेवाडीचा बीच दाखवतात जो नांदगावला टचच आहे. मामा हाय बोल. हाय. आजचे आमचे स्पॉन्सर आहेत आमचे मामा. पहिला तर लॉलीपॉप मागवलेला आहे, अजून काहीतरी येत आहे. तर मित्रांनो, आता खाऊन झालेलं आहे आणि निघालो आहे घरी जाण्यासाठी आणि वाजलेले आहेत 7:30. आजचा दिवस खूप चांगला गेला बीचवर आलो म्हणून. बाकी तर ओके होता. आता डायरेक्ट तुम्हाला घरी जाऊनच भेटतो. थोडा गाडी चालवायची मजा घेतो. आता वाजलेले आहेत 8:45 आणि घरी तर कधी चालवतो बीचवरनं. आता काय करत होतो, बसलेलो, व्हिडिओ एडिट केला, म्हणजे व्लॉग जेवपर्यंत केला होता तेवपर्यंत. कारण की मग रात्री खूप उशीर होता आणि रील पण टाकलेली आहे जी तुम्ही बघितली असेल. आताच एडिट केली. एडिट मी जास्त करतच नाही, तुम्हाला पण माहीत आहे पहिल्यासारखी. जर चांगले व्ह्यूज जात असतील व्हिडिओला तर मग त्याप्रमाणे आपण एडिटिंग चालू करू हळूहळू. नाहीतर साधे सिंपल व्लॉग्स आणि साधे सिंपल व्हिडिओजच बघायला भेटतील तुम्हाला. आता थोड्या वेळात जेवूया, त्या अगोदर बघू बाहेर गेलो तर ते तुम्हाला दाखवतो. आज खाने में है चिकन फ्राय और हात भाकरी. आता जेवून बाहेर निघालो होतो एक राऊंड मारायला, कारण की डोकं शांत नव्हतं. तर विचार केला बाईक चालवू, कारण की माझं डोकं बाईक चालवूनच शांत होते. बाईक चालवून जी संतुष्टी भेटते मला तरी, ती दुसरी गोष्ट नाही भेटत. तर स्प्लेंडर पण बाईक इज मॅन्डेटरी. सीन्स फ्रॉम उमरोली स्टेशन ॲट नाईट. 21:21 हुए. बघा 21:21. ब्राईटनेस कमी पण नाही होत. सव्वा 10 वाजलेले आहेत आणि झोपायचा प्लॅन आहे, कारण की डोकं दुखते थोडंफार. ब्रेक घेण्याचा प्लॅन होता, पण मग डेली व्लॉग्स येतील का सांगता नाहीत. कारण की एकदा बंद केला ना व्हिडिओज बनवायचे, मग परत मूड होईल का सांगता नाहीत. म्हणून ब्रेक घेण्याचा प्लॅन कॅन्सल आहे. डेली व्लॉग्स काहीही करून मी टाकणारच आहे, कारण की माझ्याकडे फक्त 40 ते 50 दिवस आहेत चॅनल मॉनिटाईज करायला. जर ते आत्ता नाही झालं तर पुढेही नाही होणार, ते मला पण माहीत आहे. तर होप करतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. जर नाही भेटलो तर गायब झालो समजून जा. बाय बाय.